निवडणुकीच्या काळात आपण काळा पैसा हा शब्द नेहमी ऐकतो, पण हा आहे तरी काय? तर मग बघूया हा लपलेला पैसा निवडणुकीत नक्की वापरला कसा जातो. हा पैसा मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामुख्याने 4 मार्ग वापरले जातात. चला एक एक करून या सगळ्या पद्धती समजून घेऊया. पहिली पद्धत अगदी सरळ आहे, थेट रोख वाटप. मतं विकत घेण्याचा हा एक जुना मार्ग आहे. दुसरं म्हणजे भेटवस्तूंचा आमिष. या भेट वाटल्या तरी खरा हेतू मतं मिळवणाच असतो. आजच्या काळात काळा पैसा ऑनलाईन मोहिमांवरही खर्च होतो, म्हणजे फेक न्यूज आणि ट्रेंड्सवर. आणि चौथा मार्ग म्हणजे खोटा खर्च दाखवणं. गाडी, सभा, पोस्टर सगळ्याचा खर्च लपवला जातो. पण मग हे सगळं थांबवण्यासाठी काहीतरी केलं जाते का? हो, त्यासाठी काही यंत्रणा आहेत. निवडणूक आयोग, फ्लाइंग स्क्वॉड, खर्च निरीक्षक अशा उपायांनी यावर लक्ष ठेवून असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा आपल्या लोकशाहीवर काय परिणाम होतो? यामुळे फक्त प्रामाणिक उमेदवारच मागे पडत नाहीत, तर लोकशाहीचा पायाच कमकुवत होतो. हे सगळं बघून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, जो आपल्या निवडणुकांच्या भविष्याशी जोडलेला आहे. निवडणुकीतला काळ्या पैशाचा हा प्रवाह खरंच कधी थांबवता येईल का?